गोरक्षकांवरून दोन्ही शिवप्रतिष्ठान आमनेसामने मिरजेत बोगस गोरक्षकांचा सुळसुळाट झाल्याचा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप। तर बोगस गोरक्षकांची नावे माहीत असतील तर जाहीर करा, आपण त्यांना पकडू, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पलटवार। सांगलीत गोरक्षकांवरून दोन्ही शिवप्रतिष्ठान आमनेसामने आलेले आहेत। मिरजेत बोगस गोरक्षकांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीन चौगुले यांनी करीत अशा बोगस गोरक्षकांना लवकरात लवकर पकडून पोलिसांच्या हवाली करू असं म्हटलं आहे। आरोप तर बोगस गोरक्षकांची नावे माहीत असतील तर जाहीर करा, आपण त्यांना पकडू असं आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केलं आहे। 100% आम्हाला सुद्धा अनुभव आहे। जे प्रामाणिक गोरक्षण करतात याचा फायदा घेऊन काही फर्जी गोरक्षक आहेत। उदाहरणार्थ आमच्या मिरजमध्ये एक फर्जी गोरक्षक आम्हाला सापडला, ज्यानं 52 वासरं आणि 2 गायी पकडलेल्या सोडवल्या होत्या। त्या गायी आणि वासरं सुद्धा आम्ही कत्तलखान्यातनं पोलिसांच्या मदतीनं परत त्याची सुटका केली। काही गोरक्षक हप्ते घेतात, गाड्या पास करून देण्यासाठी सुपारी घेतात, हे पण आमच्या निदर्शनास आले। मी सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रामाणिक तमाम गोरक्षकांना आवाहन करतोय की पहिला कसायला नंतर शोधू, पण हे जे फर्जी गोरक्षक आहेत, जे आपल्या पवित्र कार्याला बदनाम करतायत, या फर्जी गोरक्षकांना पण आपण शोधून ठोकून काढूया। तुमच्या सोबत आम्ही पण आहे। महाराष्ट्रामध्ये काही आमदार आमच्या गोरक्षणांच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागलेले आहेत। त्यापैकी माननीय आमदार सदाभाऊ खोत हे भाकड-गाई आणि गोरक्षकांच्या मागे लागलेले आहेत। गोरक्षकांची काय भूमिका आहे, गोरक्षक कशा पद्धतीने काम करतात, गोरक्षक गाई आणल्यानंतर आपल्या जीवाची बाजी लावून त्या गाई कत्तलखान्यातून सोडवून आपल्या गोट्यामध्ये बांधतात। अशा कार्यकर्त्यांना विचारात घेऊन तुम्ही त्यांच्याशी पहिला बोललं पाहिलं होतं। सदाभाऊ, तुम्ही काय सांगितलं की आम्ही त्यांना फळकलो। मी शिवप्रतिष्ठानचा धारकर म्हणून सांगतो, बेडूंच्या तालमीत 35 वर्ष राहिलेला माणूस आहे। कुणाला कसं फळकं लावायचं हे मला पण समजतं। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।